नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 14 मे 2025. आता मे महिना म्हटलं की फुल उन्हाळा. टेम्परेचर 48-49 वर जाते. पण तसे आपल्याला यावर्षी मात्र मे महिन्यामध्ये टेम्परेचर सरासरी इतकं पण सुद्धा नाही, सरासरीपेक्षा कमी टेम्परेचर आहे. आणि हे टेम्परेचर आहे सध्या जर पाहिलं तर 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर आहे काही भागामध्ये. अशा प्रकारे ह्या महिन्यामध्ये टेम्परेचर म्हणजे सरासरीपेक्षा 4-5 अंश सेल्सिअस टेम्परेचर कमी आहे. म्हणजे एकंदर पाहिलं तर हे टेम्परेचर जे आहे जे पूर्ण ते पावसाळ्यामध्ये टेम्परेचर असतं जून जुलैमध्ये त्या टेम्परेचरची नोंद सध्या होत आहे. आणि हे टेम्परेचर कमी होण्याचे मार्ग म्हणजे की पाऊस वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण, पावसाची एक ट्रफ रेखा निर्माण झालेली, त्यामध्ये जम्मू काश्मीरपासून ते कर्नाटकपर्यंत आणि जम्मू काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा पाऊस म्हणजे बऱ्याच 4-5 दिवसापासून सुरू होता. आणि त्याचबरोबर तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा या भागामध्ये आणि आसाम, बिहार इकडे सुद्धा पाऊस सुरू आहे. म्हणजे सर्वत्र पाऊस नाही सुरू, काही ठिकाणी पाऊस सुरू, सर्वत्र नाही, बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे, पण बऱ्याच भागामध्ये अजून पाऊस नाही आहे. म्हणजे हे तर अवकाळी पावसाचं वातावरण अशा प्रकारे झालेलं आहे. असा पाऊस गेल्या वर्षी होता का? मे महिन्यामध्ये देता नव्हता. हा पाऊस अशा प्रकारचा पाऊस म्हणजेच ह्याच्यापेक्षा थोडा जास्त पाऊस 2023 पडलेला होता. 2023 7 मेला जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस पडला होता. ह्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं पाऊस पडला होता 2023 व त्यामध्ये 2024 मात्र मेमध्ये हा पाऊस पडला नाही. आणि हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस उन्हाळ्यामधील या तारखेला जास्त प्रमाणात पडला. म्हणजे त्यामध्ये 5 मे पासून जे वातावरण तयार झालेलं आहे ते 12-13 तारखेच्या पर्यंत, पण 5 तारखेला सर्वात जास्त वातावरण होते आणि 12-13 तारखेला जास्त वातावरण होते. तो पाऊस हिवाळ्यामध्ये सुद्धा असा पडला नाही. आणि उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं आपण तर 4 मेपर्यंत सुद्धा असा पाऊस पडलेला नव्हता. पण 5 मेला मात्र पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि 12-13 तारखेला पण पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली. तर प्रश्न येत आहेत की म्हणजे आपल्या कमेंट येत आहेत की शेतकऱ्यांसाठी आता पाऊस उघडणार कधी, की कारण हा कडकडीत उन्हाळा आहे. तुम्हाला मी प्रत्येक सांगितलं की प्रथम तर कडकडीत उन्हाळा अजून बरेच आपल्या शेतकऱ्यांची कामं राहिलेली आहेत. शेतीची मशागत असेल किंवा ऊसाची सरी असेल आणि जी उन्हाळी पीक आहे त्यामध्ये सुद्धा आता म्हणजे की पाऊस येण्याच्या अगोदर पीक निघतात की जूनच्या अगोदर ते पीक आता काढणीला आले आहेत. त्यामध्ये कांदा, भुईमूग, म्हणजे अजून अनेक पिकं, बरेच पिकं आहेत असे की जे काढणीला आले. फळबागाची सुद्धा नुकसान होत आहे. तर पाऊस उघडणार कधी? तर पावसाचं वातावरण जे आहे ते आपण याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की पावसाचे वातावरण 10 तारखेला सांगितलं होतं की 9-10 तारखेच्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं पाऊस 13 तारखेपर्यंत राहील काही भागामध्ये व 13च्या पुढे सुद्धा राहील काही जिल्ह्यामध्ये. पण पाऊस सुरूच राहील असं आपण सांगितलं होतं आपण. पण काही भागामध्ये पाऊस बंद होईल काही जिल्ह्यामध्ये, आपण असं सुद्धा सांगितलेलं होतं. आज 14 तारीख आहे. तर 14 तारखेला आज पावसाचे वातावरण जे आहे ते कमी होणार आहे. त्यामध्ये धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये कमी होणार आहे त्यामध्ये. आणि नगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग ह्यामध्ये सुद्धा कमी होणार आहे. आता कमी कोणते होणार? सर्वात जास्त उत्सुकता आपल्या शेतकऱ्यांना राहिलेली आहे की ती कमी वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, म्हणजेच पाऊस नाही कमी राहणार. त्यामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला, वाशिम या जिल्ह्यामध्ये अत्यंत वातावरण कमी होणार आहे पावसाचे. आणि जसे आपण आता पुढे जातो की आज 14 तारीख, 15 तारीख असे पुढे जातो, तसे वातावरण हे कमी होत जाणार आहे या जिल्ह्याकडूनच इकडे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आज 14 तारखेला कमी क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे, जे की आपल्याला 12 आणि 13 तारखेला पावसाचे क्षेत्र होतं ते परभणी जिल्ह्यामध्ये काय जास्त असा पाऊस झालेला नाही, पण तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला आहे, पेंडवणी काही ठिकाणी. आणि काल सुद्धा ह्या वेळेमध्ये पाऊस सुरू होता रिमझिम पद्धतीचा, पण काही पेंडसुद्धा जास्त लागले नाहीत. अशा प्रकारे पाऊस असे जास्त स्वरूपामध्ये किंवा एक पाणी वाचेल असं सुद्धा पाऊस झालेला नाही. पण काही भागामध्ये मात्र पाऊस झालेला आहे तो पाऊस. तर आज परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त की मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्यामध्ये गेवराई, शेवगाव म्हणजे त्या भागामध्ये एकूण जे भाग दिलेले त्याच्या 40 किलोमीटर आसपास पावसाची शक्यता. बार्शी, कुर्डवाडी, धारूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या. नगर जिल्ह्याचा जो
दक्षिणेकडचा भाग आहे तिथे सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नगरपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये ते उत्तरेकडच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे कमी होणार आहे. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होणार आहे. तिथे सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आज. आणि नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता लातूर आणि धाराशिव लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे, पण लातूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा तुळजापूर, भूम, परांडा इथे मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आज. सोलापूर तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. म्हणजे एकंदर जर पाहिलं आपण तर पुणे विभागामध्ये मात्र पाऊसमान वाढणार आहे इथून पुढे. तर आता उद्यापासूनचं जो म्हणजे पावसाचं वातावरण जे आहे तर उद्या मात्र अजून पुन्हा उद्या म्हणजे पुणे जिल्ह्यामध्येच पुणे विभागामध्ये पावसाचं वातावरण वाढलेलं राहील. आणि उत्तरेकडचं पावसाचं प्रमाण जे आहे म्हणजेच नाशिक विभागाकडचं पावसाचे प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी होत जाईल आणि पुणे विभागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार. तर मराठवाड्यामध्ये अजून मी सांगतो डबल की सतत सांगत आहे की मी मराठवाड्यामधील 4-5 जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होत जाईल. म्हणजे निवळी पाऊस असा बंद नाही, पण जे की हा पाऊस आपल्याला 9 तारखेला, 8 तारखेला, 7 तारखेला पडलेला आहे तसा पाऊस म्हणजे तुरळक ठिकाणी पेंडवणी म्हणजे शिंतोडे पडल्यासारखा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पण पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार. पण जे पाऊस 12-13 तारखेला पडलेला आहे तसा पाऊस राहणार नाही इथून पुढे. जे परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये मात्र धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस मात्र सुरूच राहणार. बऱ्याच ठिकाणी पाऊस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरूच राहणार आहे. आणि नागपूर विभागामध्ये सुद्धा पाऊस एका दोन ठिकाणी म्हणजे एकंदर पाहितलं आपण तर शेतकरी मित्रांनो एकंदर पाहितलं आपण तर पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होणार. पण पाऊस मात्र पूर्णतः बंद होण्याची शक्यता नाही. पण पावसाचं जे स्वरूप आहे ते मात्र ह्या तारखेपेक्षा म्हणजे काल परवापेक्षा मात्र कमी होणार. उत्तर जे पुणे विभाग सोडला तर आणि मराठवाड्याचे जे 2 जिल्हे सोडले तर त्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी होणार. ही एक मात्र आनंदाची बातमी आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांची आपल्या शेतीतली कामे राहिलीत आणि पिकाची सुद्धा काढणीला आलेली आहे ते पिकाचे नुकसान होत आहे. त्याच्याकरता एक महत्त्वाचा अंदाज आहे. आणि आता आणि पाऊस पुन्हा तुम्हाला सांगतो की मी गेली 1 महिन्यापासून सांगत आहे की पाऊस हा सर्वात मोठा पाऊस येणार आहे तो म्हणजे 27 तारखेपासून पुढे मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार. तो 27 तारखेपासून पुढे 27 तारखेला सुद्धाच पाऊस सुरू होऊ शकतो. आणि पुणे विभागामध्ये म्हणजे एकंदर जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 27 तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि हा जो अंदाज आहे मी पाऊस कमी होणार आहे तो म्हणजेच पुढील 4-5 दिवसाचा अंदाज दिलेला आहे त्यामध्ये की पाऊस कमी होत जाणार आहे आणि पुणे विभागामध्येच पाऊस सुरू राहील. अशा प्रकारे वातावरण मी पूर्णतः पाऊस बंद होणार नाही अजून डबल सांगतो. आणि पाऊस म्हणजे ह्यामध्ये जिथे वाहणी स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे तिथे मात्र 1-2 दिवसाला वापसा होईल, 2-3 दिवसांनी वापसा होईल. अशा प्रकारे राहील वातावरण. आणि या कालावधी म्हणजे आपल्याला 25 तारखेपर्यंतच आपल्या शेतीतली कामे करता येतील, 25-26 तारखेपर्यंत. त्यानंतर मात्र मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकन हा अंदाज आहे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.